आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते कराड या गावी. आणि आपला चालू आहे उपास स्पेशल. कुणाच्या घरी जाऊन आपण हे पदार्थ शिकतोय ते बघूया. आपण आलोय दीपाली पवार यांच्याकडे. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. बरं, मला सांगा काय करता आपण? मी गृहिणी आहे. अच्छा, घर सांभाळायचं मोठं काम दीपाली करते. आणि हे घर सांभाळताना कोण कोण आहे घरामध्ये? घरामध्ये सासू सासरे, जाऊबाई, दीर. अच्छा, जॉईंट फॅमिली. हा, आणि माझा मुलगा छोटा. केवढा आहे? 1 वर्षाचा आहे. अच्छा, पिल्लू छोटस. काय नाव आहे? वेदांत. वेदांत. ओके, मस्त नाव आहे वेदांत. आणि वेदांतचे बाबा काय करतात? त्यांचं हॉटेल मॅनेजमेंट झाले आणि आमचं स्वतःचं हॉटेल आणि बिअर बार आहे. याला कापता तुमच्या हॉटेलमध्ये? याला कापायचं. मी तो सांगतोय मला घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. मग तुम्ही तुमच्या काही स्पेशल डिशेस तुमच्या हॉटेलमध्ये आहेत की नाही? आहेत की चायनीज वगैरे. तुम्हाला येतच सगळं? मला नाही येत. चायनीज येत नाही अजून. मग आता हॉटेलमधनं चायनीज शिकून घ्या. आणि आज आम्हाला तुम्ही जे पदार्थ शिकवणार आहेत त्यातला पहिला पदार्थ कुठचा आहे? उपवासाचे कढी पकोडे. उपवासाचे कढी पकोडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिंगाड्याचं पीठ, शेंगदाण्याचं कूट, उकडलेल्या बटाट्याचा किस, ताक, साखर, जिरं, कढीपत्ता, आल्याचा ठेचा, तूप, मिरचीचा ठेचा, मीठ, तिखट, जिरेपूड आणि कोथिंबीर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेल्या बटाट्याचा किस, शेंगदाण्याचं कूट, मिरचीचा ठेचा, जिरेपूड, मीठ, लाल तिखट आणि कोथिंबीर हे मिश्रण एकजीव करून त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यावेत. शिंगाड्याच्या पिठामध्ये मीठ आणि पाणी घालून त्याचं घट्टसर बॅटर बनवून घ्यावं. बटाटे आणि शेंगदाण्याच्या कुटाचे गोळे शिंगाड्याच्या पिठामध्ये घोळवून डीप फ्राय करून घ्यावेत. एका बाउलमध्ये ताक घेऊन त्यामध्ये शिंगाड्याचं पीठ, साखर, मीठ, कोथिंबीर आणि आल्याचा किस हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. साजूक तुपामध्ये कढीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी करावी. त्यामध्ये ताकाचं मिश्रण घालून कढी उकळवून घ्यावी आणि सर्व्ह करताना बाउलमध्ये पकोडे घेऊन त्यावर कढी घालावी. उपासाचा हा पहिला पदार्थ तयार झाला. दुसरा पदार्थ शिकवणार आहेत आपले मालक हॉटेलचे, कारण हा संपूर्ण वीक आपला उपास स्पेशल आहे. आता विजय पवार आलेले आहेत आपले हॉटेलचे मालक. आणि तुमचं नॉन व्हेजिटेरियन पण सगळं भरपूर मिळणारं हॉटेल आहे. आणि असं असताना एक अतिशय चांगला आणि मस्त असा आपल्याला उपासाचा पदार्थ शिकवतात. नाव काय? फणसाची पानगी. फणसाची पानगी. अरे वा, झकास. तर आपण साहित्य लिहून घ्या, काय काय लागणार आहे. फणसाची पानगी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कापा फणसाचे गरे, ओलं खोबरं, गूळ, भिजवलेले वरीचे तांदूळ आणि तूप. कृती: प्रथम भिजवलेले वरीचे तांदूळ आणि कापा फणसाचे गरे एकत्र वाटून घ्यावे. पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यावर ओलं खोबरं आणि गूळ हे मिश्रण एकत्र परतून पुरण तयार करावं. केळीच्या पानाला साजूक तूप लावून त्यावर वरी तांदूळ आणि फणसाच्या गऱ्याचं मिश्रण पसरून घ्यावं आणि त्यावर पुरण लावून घ्यावं. या पानग्या वाफवून सर्व्ह कराव्यात. आपले दोन्ही पदार्थ अतिशय रुचकर आणि चविष्ट झाले. आणि आमच्याकडून तुम्हाला खास शुभेच्छा झी मराठीकडनं आणि आम्ही सारे खवय्याकडनं, की आता तुमचं जसं नॉनव्हेजचं हॉटेल आहे तसंच उपवासाच्या हॉटेलची सुद्धा चेन तयार होते. विश यू द लक. थँक्यू. आपली उपासाची पार्टी चालू होते आता. आणि जोडपं आलेलं आहे, त्यांना आशीर्वाद द्यायला आई बाबा पण आलेले आहेत आणि आमची चिल्ली पिल्ली पण. तर अशीच सगळी छान साथ संगत आणि पंगत करत नेक्स्ट भागामध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.